नाशिक पोलीस आयुक्त यांच्या निर्देशानुसार बेकायदेशीर नायलॉन मांजा विक्रीवर कारवाई करत गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने महत्त्वाची कामगिरी केली आहे। नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते। गुप्त माहितीच्या आधारे कारवाई पोलीस हवालदार प्रशांत मरकड यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की भद्रकाली परिसरातील एका इमारतीच्या मोकळ्या जागेत एका इसमाकडून बंदी घातलेला नायलॉन मांजा विक्रीसाठी आणला जाणार आहे। त्या माहितीच्या आधारावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने सापळा रचला। सदर कारवाईत शाहरुख अमीर शहा वय 27 वर्ष राहणार जुने नाशिक याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून 45,000 रुपये किमतीचे एकूण 45 गट्टू नायलॉन मांजा जप्त करण्यात आले। यामध्ये मोनोकाइट कंपनीचे 27 गट्टू 27,000 रुपये आणि मोना फायटर कंपनीचे 18 गट्टू 18,000 रुपये यांचा समावेश आहे। याबाबत घेण्यात आलेल्या शाहरुख यांच्या विरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कामगिरी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त गुन्हे नाशिक शहर संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, हवालदार प्रशांत मरकड, प्रदीप म्हस्ते, संदीप भांड, विशाल काटे, योगीराज गायकवाड, शरद सोनवणे, रवींद्र आढाव तसेच पोलीस नाईक विशाल देवरे, राम बर्डे, आप्पा पानवळ, मनीषा सरोदे, अनुजा येलवे आणि सुखराम पवार यांचा समावेश होता। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।